सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत महाराष्ट्रासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला मंजुरी देण्याचा निर्णय झालाय आणि केंद्र सरकारने आता वाढवण बंदरासाठी तब्बल 76,200 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भातली माहिती दिली आणि वाढवण बंदर पूर्ण झाल्यानंतर हे बंदर जगातल्या पहिल्या 10 बंदरांपैकी एक असणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार मिळेल असं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं। पालघर जिल्ह्यातील असंख्य लोकांचा वाढवण बंधाऱ्याला विरोध आहे, पण सरकार विधानसभेत आणि मंत्रिमंडळात सातत्यानं पालघरच्या जनतेचं भावना लक्षात न घेता या पद्धतीचं हे पाप करतात आहे। त्यांना असं वाटतं की आम्ही हे सगळं करत असताना पुन्हा भाजपचा खासदार इथे निवडून आला, पण हे सगळी जनता आमच्या बरोबर आहे पालघरची, असं त्यांच्या भावना आहे। पण पालघरच्या जनतेच्या भावना भाजपला कळलेल्या नाही आणि म्हणून वाढवण बंधाऱ्याच्या बाबतची भूमिका ते पालघरच्या नैसर्गिक व्यवस्थेला संपवण्यासाठी ते करतात आहेत असं चित्र पाहायला मिळतं। शेतकऱ्यांच्या बघा कोकणामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे, त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी हे त्यांचं धोरण आहे। नाणार असेल, वाढवण असेल, अशा प्रकारचे घातक समुद्र नष्ट करणारे, शेतकरी मच्छीमार बागायतदार कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे। आणि मग रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, पालघर असेल म्हणजे वाढवण, इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। तर वाढवण बंदराला अखेर मंजुरी मिळाली असून या विरोधात स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय। हुकुमशाही पद्धतीने हा प्रकल्प लादला जात असून केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी देखील स्थानिक पातळीवरची लढाई आम्ही सुरूच ठेवणार असल्याचा इशारा वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी दिलाय। केंद्र सरकारने दिलेल्या या मंजुरीबाबत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल पाटील यांनी। मागील 25 वर्षांपासून रखडलेल्या वाढवण बंदराचा प्रकल्प जो आहे तो सध्या मार्गी लागलेला आहे। काल केंद्रीय मंत्रिमंडळाने या वाढवण बंदराला मंजुरी दिली, मात्र प्रत्यक्षात मागील 25 वर्षापासून येथील स्थानिक असतील, भूमिपुत्र असतील किंवा मच्छीमार असतील ते या वाढवण बंदराविरोधात आहेत। सध्या या संदर्भात त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊयात। आपल्यासोबत वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील आहेत। दादा, मला सांगा, काल मंत्रिमंडळाने वाढवण बंदराच्या या प्रस्तावाला अखेरची मंजुरी दिलेली आहे। कामाचा वेग जो आहे वाढवण बंदराचा आता वाढणार आहे, काय नेमकं स्थानिक म्हणून आणि एक अध्यक्ष म्हणून काय भूमिका आहे आपली? काल मंत्रिमंडळाने जे काय पहिल्याच कॅबिनेटमध्ये जी वाढवण बंदराला मंजुरी दिली, ही जी काही कायद्याची पायमल्ली करून आणि सर्व कायदे तुडवले जाऊन केंद्र सरकारने जी काही परवानगी दिली, ह्याचा आम्ही जाहीरपणे तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। हा वाढवण बंदराचा सर्वनाश करणारा लढा आहे। या बंदरामुळे शेतकरी म्हणा, बागायतदार म्हणा, मच्छीमार म्हणा, डाळीमेकर म्हणा आणि एकंदर पर्यावरणाच्या दृष्टीने पाहिला तर सर्वांचा उद्ध्वस्त करणारा हा प्रकल्प आहे। आणि ह्याला जर सर्व धाक दपटशाने सर्व कायदे, सर्व नियम सर्व धाब्यावर बसवून केंद्र सरकारने जो काही निर्णय दिलेला आहे ह्याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो। आणि ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही ह्या बंदराच्या विरोधात नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, हरित लवादाकडे आणि सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकारने एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं होतं, ह्याच्या विरुद्ध आम्ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलकडे अपील दाखल केलेलं आहे। आणि त्याची एक हेरिंग 29 तारखेला लागली होती, पण ती पुढे ढकलण्यात आली आणि ती आता थोड्याच दिवसाला येईल। ह्याच्यानंतर सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये ह्याच्या विरुद्ध हायकोर्टाने निर्णय दिला होता, त्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही एक याचिका दाखल केलेली आहे आणि ती सुद्धा आता हेरिंगमध्ये येणार आहेत। असं हे न्यायप्रविष्ट असताना
केंद्र सरकारने मंजुरी देणं हे हुकुमशाहीकडे वाटचाल करण्यासारखं आहे आणि ह्याच्यामध्ये परत एकदा मी त्या सरकारचा निषेध करतो आणि आम्ही जे काय लढणार आहोत ह्या पुढेही लढत राहू. नक्कीच. मात्र सरकार सांगतंय की लाखो रोजगार याच्यामुळे उपलब्ध होणार आहेत. असं असताना देखील स्थानिक मच्छीमार असतील, भूमिपुत्र असतील, यांचा नेमका विरोध का? रोजगाराच्या बाबतीत सांगितलं, रोजगारमध्ये जे आमची एक उच्चस्तरीय बैठक झाली होती मंत्रालयामध्ये, ह्याच्यामध्ये हे बंदर जे आहे संपूर्ण कॅम्प्युटराइज पद्धतीने होणार आहे आणि ते फक्त 200 ते 250 फक्त कामगार रोजगारासाठी मिळणार आहेत. बाकी जे रोजगार आहेत त्यांना कुठल्या प्रकारचा हा रोजगार जास्त मिळणार नाही.